द्वीप नौखंड में गुरु से बड़ा न कोई, गुरु से बड़ा न कोई, प्यारे गुरु से बड़ा न कोई। मैं तो सात समुद्र की मसी करूं, लेखन सब बन गए राय, सब धरती का कागज करूं पर गुरु गुण लिखा न जाए, प्यारे गुरु गुण लिखा न जाए। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। हृदय में माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है, जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो, वचन सिद्ध हो जाता है। हृदय में माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है, जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता है। जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता है। आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। निर्बल को बलवान बना दो, मूर्ख को गुणवान प्रभु। निर्बल को बलवान बना दो, मूर्ख को गुणवान प्रभु। देव कमल और वंशी को भी ज्ञान का दो वरदान गुरु, ज्ञान का दो वरदान गुरु। हे महादानी हे महाज्ञानी, हे महादानी हे महाज्ञानी। रहूं मैं सुबह हो शाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में। सारे तीर्थ धाम आपके
मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी। कहूँ तो कुसुमल साड़ी रंगावा, कहूँ तो कुसुमल साड़ी रंगावा, कहूँ तो भगवा भेष, कहूँ तो भगवा भेष, कहूँ तो मोतियन मांग भरावा, कहूँ तो मोतियन मांग भरावा, कहूँ चिटकावा केश बाला, कहूँ चिटकावा केश हो बाला। मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी। प्राण हमारा वहाँ बसत है, प्राण हमारा वहाँ बसत है। यहाँ तो खाली भास मात पिता परिवार सोहो है, मात पिता परिवार सोहो है। कहिए दिन का तोड़ बाला, कहिए दिन का तोड़ हो बाला। मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी हो बाला। मैं बैरागन होंगी, होंगी, मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी। जिन भेषों मेरो सावरो रीजे, जिन भेषों मेरो सावरो रीजे, सोही भेष धरूंगी हो बाला, सोही भेष धरूंगी हो बाला। मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी। संसार के लोगों से आशा न किया करना, जब कोई न हो अपना। श्री कृष्ण कहा करना। संसार के लोगों से आशा न किया करना, जब कोई न हो अपना। श्री कृष्ण कहा करना। जीवन के समंदर में तूफान भी आते हैं, जो हरि को भजते हैं हरि आप बचाते हैं। वो आप ही आएंगे, बस याद किया करना, जब कोई न हो अपना। श्री कृष्ण कहा करना। यह सोच अरे बंदे, प्रभु तुझसे दूर नहीं। कोई कष्ट हो भक्तों को, प्रभु को
मंजूर नहीं। भगवान को आता है भक्तों पे दया करना, जब कोई न हो अपना। श्री कृष्ण कहा करना। मत भूल अरे बंदे यह देह से भेग न कर, दुनिया में आकर के वापस तुझे जाना है। माया के बंधन से दिन रात बचा करना, जब कोई न हो अपना। श्री कृष्ण कहा करना। संसार के लोगों से आशा न किया करना, जब कोई न हो अपना। श्री कृष्ण कहा करना। श्री कृष्ण कहा करना। श्री कृष्ण कहा करना। प्रभु श्री राम जी के चरणों में नतमस्तक होकर, आदरणीय महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर उपस्थित समस्त सत्संग परिवार को मेरा हरिओम। आज मैं संगत इस विषय पर एक कविता प्रस्तुत करने वाली हूँ। संगत का रंग गहरा होता मन पर छाप छोड़ जाता, जैसा संग वैसा रंग जीवन का रूप मोड़ जाता। पानी की बूंद सीप में मोती, सांप के मुंह में विष बनती। मानव की मति भी संगत से देव या दानव बनती। तुलसीदास कह गए पहले, संगत कीजिए साध की, होरी होए कपूत की, जैसी संगत सूप की। सूप चलनी का संग करे, भूसा उड़ाए सार बचाए। सत्संग भी मन का भूसा दोष उड़ाकर गुण बचाए। कीचड़ में कमल खिलता सत्संग की महिमा न्यारी, लोहा पारस को छूकर बन जाए सोना भारी। चंदन के पास जो बैठे शीतलता वो भी पाए, नीम भी महक उठे संतों की छाव जो आए। एक घड़ी आधी में पुनी आत, तुलसी संगत साधु की कटे कोटि अपराध। पल भर का सत्संग भी जन्मों का मैल धो देता, मन के अंधियारे में दीप जला सत्य की राह बो देता। संगत नाव बन जाती भवसागर से पार लगाए, केवट जैसा मिल जाए तो बिना मोल के तर जाए। कुसंग मिला मछदार में तो डुबो दे बीच भंवर, इसलिए सोच समझ कर चुनना किसका पकड़े कर। कौवा कोयल एक से दिखते पर संगत ने भेद किया, कोयल संतों संग बैठी मीठी वाणी पा लिया। कौवा कुसंग में पड़कर काव काव ही करता, संगत का असर ऐसा स्वभाव सबका बदलता। संगत ही तय करती है राम बनोगे या रावण, हनुमान का संग मिला तो वानर भी बने पावन। दुर्योधन का साथ किया भीष्म भी मौन हो गए, शकुनी की कुटिल बातों से कौरव सब खो गए। प्रहलाद की कथा सुनो पिता था हिरण्यकशिप, पर नारद की संगत पाई हरि भक्ति ना हुई लुप्त। ध्रुव को मिली माँ के सीख, वन में नारद मिले, 5 वर्ष के बालक ने अटल पदवी ले ली। डाकू रत्नाकर था सप्त ऋषियों का संग पाया, मरा मरा जपते जपते वाल्मीकि ऋषि कहलाया। रामायण लिख दी उसने जो जग का कल्याण करे, संगत का प्रताप देखो पापी को संत करे। विषय वासना वालों का संग मन को नीचे ले जाता, काम क्रोध मद लोभ बड़े आत्मा को भरमाता। हरि चर्चा करने वालों का संग वैकुंठ तक पहुँचाता, मैं तू का भेद मिटाकर ब्रह्म से मिला जाता।
माला फेरत जुग गया मिटा न मन का फेर, सत्संग में बैठे क्षण भर मिट गया सारा अंधेर। पोथी पढ़ पढ़ पंडित हुए पर भेद न मन का जाए, साधु की वाणी सुनकर घट में अलख जगाए। संगत वो आईना है जिसमें मुखड़ा दिखता, कुसंग में पढ़कर हंस भी कौवे सा हो जाता। सत्संग में कौवा भी हंस की चाल चल लेता, स्वभाव बदल जाता अपना रंगत नहीं ढल लेता। कहते हैं कबीर ज्ञानी साध संगत सुख की खान, जो आवे सो फल पावे मिटे जन्म की हान। पारस के प्रसंग से लोहा कंचन होए, त्यो साधु के संग से दुर्जन सज्जन होए। नानक देव फरमाते साध संगत में हरि वसे, जहाँ कीर्तन होता हरि का वह काल ना परसे। मीरा को मिली संतों की संगत विष भी अमृत हो गया, लोक लाज कुल कान तजकर गिरधर से मन मोह गया। संगत का रंग ऐसा कपड़े पर भी चढ़ जाए, इत्र वाले के पास बैठो बिना लगे महक आए। कोयले की खान में जाओगे काली ही लग पाए, इसलिए चुनो संगत ऐसी जो आत्मा को जगाए। बुरा संग शराब जैसा, पहले मीठा फिर डुबोए, अच्छा संग औषधि जैसा, कड़वा पर रोक खोए। क्षणिक सुख दे कुसंग अंत में पछतावा लाए, सत्संग पहले कठिन लगे पर आनंद बरसाए। इसलिए हे मन मेरे कुसंग से तू बचकर रहना, सांप के बांबे के पास कभी डेरा ना करना। जहाँ निंदा चुगली हो, जहाँ छल कपट की बात, उस जगह से दूर रहना वरना बिगड़ जाएगी बात। जहाँ हरिगुण गाए जाए, जहाँ प्रेम की धारा बहे, जहाँ सब में एक का भाव हर सांस में कहे, उस सत्संग में बैठ जा तन मन को शीतल कर ले। जन जन के पाप कटेंगे मुक्ति का वर ले। संगत तीर्थ से बड़ी, संगत जब तब से बड़ी। गुरु नानक कहते हैं साथ संगत सिर खड़ी। जहाँ साधु बैठते हैं वहाँ हरि खुद आते हैं, भक्तों के बीच में प्रभु नाचते गाते। सत्संग अमृत की धारा, जो पी ले वो अमर हो जाए। जन्म मरण का चक्र छूटे, आवागमन मिट जाए। यही सार है जीवन का, यही वेदों का निचोड़। अच्छी संगत कर लो तो खुल जाए मुक्ति का द्वार। तो आओ हम सब मिलकर सत्संग का दीप जलाए, मन के अंधियारे को प्रेम से दूर भगाए। एक दूजे का हाथ पकड़ भव से पार हो जाए, राम नाम की नाव चढ़कर अपने घर को जाए। धन्यवाद।
वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे। बोले सियावर रामचंद्र भगवान।
श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांना साष्टांग दंडवत प्रणाम आहे. भगवत कृपेने सत्संग कार्यक्रमामध्ये यथामती जशी प्रेरणा मिळेल त्यानुसार भगवत चर्चा आपली चालू आहे. ना सत्संग कार्यक्रमामध्ये काही नियम नाही, ना काही शर्त नाही. जेवढी जमेल तेवढी सहजता सत्संग कार्यक्रमामध्ये आपण करीत आहोत. बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, राहण्यामध्ये सहज आणि स्वाभाविक जीवन जगण्याचा प्रयत्न आहे. आणि सहजतेमध्ये औपचारिकपणा कुठलाच नाही. अनौपचारिक आपलं जीवन. औपचारिक जीवनामध्ये कठीणाई आहे आणि अनौपचारिक जे सहज जीवन आहे त्याच्यामध्ये सुख आहे. गुरुवर्य महाराज सांगायचे की सहजा इतकं सुख नाही आणि सायासासारखं दुःख नाही. सायास करणं हे दुःखाला कारण आहे आणि जीवन सहज बनवत जाणं हे सुखाला कारण आहे. सहज बनविण्यासाठी स्वातंत्र्य आहे आणि सायास करण्यामध्ये इतरांचा आधार घेण्याची गरज आहे. जिथपर्यंत दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो तो नाव काही जरी दिलं असलं तरी तो संसार आहे. जिथून पराधीनता मिटून जाते, आधार घेण्याची गरज पडत नाही, तिथून परमार्थाची सुरुवात होते. आणि गंमत अशी आहे की व्यवहार जेवढा मोठा होईल तेवढी पराधीनता भी वाढत जाते, अवलंबन भी वाढत जाते, दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज पडते. आणि शेवटी हे जेवढे आधार आहेत, आपण ज्याला आपला विकल्प मानतो, आपण आपल्या धनाला आपला आधार मानतो, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, पद हे सगळे आपण आधार मानतो आपण. परंतु जे पदवीच निराधार आहे, ज्याला कालमर्यादा आहे, जे चिरकाल नाही, दुसऱ्यावर अवलंबून आहे, कितीही मोठं पद असलं तरी परावलंबी आहे जीवन. आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण विचार केला, राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे. हे मंत्री आहेत, सत्ता आहे, परंतु शेवटी तुमच्या आमच्या मतदानावर, वोट याच्यावर अवलंबून आहेत. मग ते स्वतंत्र आहेत की पराधीन? हा, 5 वर्ष स्वतंत्र आहेत, पण नंतर पराधीनच आहेत. या संसारातलं कितीही मोठं पद असेल, जिथं पद आहे तिथं पराधीनता आहे. दुसऱ्याच्या अधीनचीच गोष्ट आहे. कितीही मोठं पद असू द्या, संसार आहे तर पराधीनता आहे. याचं प्रमाण जगद्गुरु तुकोबाराय देतात.
वारो निगेली पराधीनता, अवघे आपुलेची आता. पराधीनता गेली, लाज आणि चिंता दुरावली. तर जिथपर्यंत पराधीनता आहे तिथपर्यंत ते संसार आहे, संसार आहे. आणि जिथून स्वातंत्र्य सुरुवात होते ते परमार्थ आहे. परमार्थामध्ये काही नियम बनवायचे असतील तर आपणाला दुसऱ्याची गरज नाही. त्याला सत्य बोलायचं ठरलं तर किती मतानं निवडून यावं लागते. आपणाला सत्य बोलायचं जर ठरलं तर किती मतानं आघाडीवर राहावं लागते. त्याला असं काही संबंधच नाही किंवा त्याला ते स्वतंत्र सत्ता आहे. जे सत्य आहे ते स्वतंत्र सत्ता आहे. आणि जे नुसती सत्ता आहे ते पराधीन सत्ता आहे. जे सत्य आहे ते स्वतंत्र सत्ता आहे. आणि ज्याच्यात सत्य नाही, केवळ सत्ता आहे, ते पराधीन सत्ता आहे. म्हणून स्वतंत्रता आणि पराधीनता हे समजून घेणं अति आवश्यक आहे. खूप गरज आहे याच्यामध्ये. काल एका बैठकीमध्ये काही महिलांनी प्रश्न केला की महाराज आता अधिक मास आलाय, काय आलाय? आज काय? अधिक मासाची सुरुवात झाली. तर आम्ही काय व्रत करायचं सांगा, है ना. आता महाराज लोकांकडे व्रताची तर झड असते. महाराज एक बी व्रत करणार पण करायला होते खूप. सांगणाऱ्याला एक बी व्रत करायचं नसतं, पण सांगितल्यामुळे त्याला आपला मोठेपणा बी कायम राहते आणि याला करायची गरज बी नाही सांगणाऱ्याला. व्रतांची झड लावून देतात. विनोदाचा भाग की सहज ते काल 1,00,000 वाती व्हायच्या, बेल व्हायचं, नाहीतर तुपाचा दिवा लावायचा, उपवास करायचा, एक भुक्त जेवण, एकच टाइम जेवण करा, दुधावरच राहा, तुपावरच राहा, वगैरे वगैरे चालतं. अनेक प्रकारचे नियम असतात. मला विचारलं तर मला ते व्रत कोणतेच माहीत नाहीत. आपणाला जे करायचं आहे तेच आपण सांगणं योग्य आहे. यद्यद आचरति श्रेष्ठः, जे आचरण केल्या जाते तेच सांगण्याचा अधिकार असते. आपणाला जे करायचं नाही तर ते सांगायचा अधिकार बी नाही. सांगण्यासाठी शब्द असतील पण अधिकार मात्र नाही. जसं मागे एक वेळेस प्रश्न आला होता की कीर्तन बाईनं करावं की गड्यानं करावं, स्त्रियांना अधिकार आहे की नाही. हे सगळे मोठे गहिरे प्रश्न असतात, अवघड प्रश्न असतात, पण लई सोपं उत्तर आहे त्याचं. ते माझ्याकडलं, बाकी लोकांकडे अवघडच पडत राहते. ते महिलांनी कीर्तन करायचा अधिकार आहे की नाही. आता इथं इतके माणसाला विचारलं तर काय सांगणार तुम्ही? काहीच माहीत नाही ना. कदाचित ऐकलं असाल, मला तर माहीत बी असेल. तर आज पुन्हा सांगतो, अधिक मासाच्या शुभ आरंभाला की कीर्तन करण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि कीर्तन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. ते कसं? आता तर अजून जड झालं. आता तर
कीर्तन करण्याचा अधिकार कोणालाच नाही. आणि कीर्तन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. कोणालाच नाही ते कोण आणि सर्वांनाच आहे ते कोण सांगतो. ज्याला बोलता येते आणि वागता येते ते मग स्त्री असो की पुरुष असो त्याला अधिकार आहे. आणि पुरुष जरी असेल आणि बोलल्यासारखं वागता येत नसेल तर त्याला बिलकुल कीर्तन करण्याचा अधिकार नाही. स्त्री जरी असेल आणि तिला वागा येत असेल बोलल्यासारखं तर 100% तिला कीर्तन करण्याचा अधिकार आहे. आता आमचं काही सर्टिफिकेट बनणार नाही आमचं बोलणं, परंतु वस्तुस्थिती अशी आहे जगातली की जे सत्य आहे ते हे आहे. मग मला विचारलं की व्रत काय करावं, आता आपल्याला होत नाही ते कशाला सांगायचं. मग त्या महिलांना सांगितलं की एक व्रत मला माहीत आहे की अधिक मास रविवारपासून ते 15 तारखेपर्यंत, आज 17 तारीख ते 15 तारखेपर्यंत, की 1 महिना मी भांडण करणार नाही. असलं व्रत कोणीतरी सांगितले तुम्हाला? कोण्या महाराजांना? वाती करा, दिवा लावा, 21 नारळ फोडा आणि एक दिवशी भांडणं करून डोसके फोडा. काय व्रत, काय नियम? तर ही आपली जी परंपरा आलेली आहे ते वास्तविकतेपासून खूप दूर ठेवण्यात आली. खरं तर संतांनी जे सांगितलं होतं ते राहूनच गेलं, ते वेगळंच झालं. त्याचा विपर्यास झाला. संतांच्या विचारधारेचा विपर्यास झाला. संतांच्या तत्वज्ञानाचा ऱ्हास केला आणि त्याच्यापासून हे खूप दूर ठेवलं समाजाला. आणि समाज बी राहिला तसाच, ठेवणाऱ्यांनी ठेवलं आणि राहणारे बी दूर राहिले. आता आपल्या जीवनामध्ये गरज आहे की त्या संत तत्वाच्या, जे तात्विक विचाराच्या जवळ जाण्याची आवश्यकता आहे. ज्याला तरुण जायचं असेल, ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल, त्यांनी त्या तत्वाशी जवळ जावं. नाहीतर काहीच नाही, असंच आहे. आता तर काही व्रत आहेत की ते वाती करा तर कापूस पाहिजे, त्याची हे कापूस घ्यायला पैसे पाहिजे है ना, ते जपून ठेवले पाहिजे, ते उंदराचं भेव त्याला है ना, अनेक गोष्टी आल्या. ते पराधीन, उंदराच्या अधीन, कापसाच्या अधीन, तुपाच्या अधीन, तेलाच्या अधीन. आता भांडण करायचं नाही. कशा कशाच्या अधीन आहे सांगा ना प्लीज एक काहीतरी. भांडण करायचं नाही म्हणजे काय काय पाहिजे? 1.5 किलो 1.25 किलो रवा. भांडण करणे म्हणजे काय पाहिजे? अरे ज्याला काहीच लागत नाही, जे स्वतंत्र सत्ता आहे, असे शेकडो व्रत आपल्या जीवनामध्ये पडून आहेत की जे स्वतंत्र आहेत. आणि जोपर्यंत हे स्वतंत्र सत्ता कळत नाही तोपर्यंत परमार्थाचे अधिकारी आम्ही नाही. सगळ्या पराधीन गोष्टी आहेत. पैशाच्या अधीन, रुपयाच्या अधीन, वस्तूच्या अधीन, व्यक्तीच्या अधीन, पदाच्या अधीन. अरे रे 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 रे, एवढा श्रेष्ठ जन्म असून भी पराधीन जगणं, काय जगणं आहे? पराधीन जीनं लाजीरवाणं जीनं आहे. कशाच्या अधीन होऊन गेलं माणूस? आणि याचं कारण असं आहे की हे जोपर्यंत इंद्रियाच्या अधीन आहे
तोपर्यंत स्वतंत्र सत्ता लक्षात येत नाही. इंद्रियाची अधीनता हेच आपणाला पराधीनता प्राप्त करून देते. आणि मग असे व्रत नियम याच्यामध्ये पडते माणूस. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जिज्ञासुरार्थ अर्थार्थीर ज्ञानीच भरतर्षभ. अर्जुना, 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी असे 4 भक्त आहेत. जे ज्ञानी भक्त आहे ते स्वतंत्र तत्वाशी संबंधित राहतो. आणि हे जे आहे ज्याला काहीही लागत नाही त्याला तत्वज्ञान म्हणतात. तत्वज्ञानाचा अर्थ तत्वाशी संबंधित परमार्थ. आणि ज्याला काही काही लागते ते तत्वज्ञान नाही, ते अल्पज्ञान आहे, ते प्रपंचाचं ज्ञान आहे, ते सारा प्रपंच आहे. आणि सद्गुरू काय करतात की या प्रपंचापासून आपणाला त्याच्या संबंधापासून दूर करतात. फेडियेला पांग प्रपंचाचं. आणि आम्ही प्रपंच वाढवतो भक्तीच्या नावानं बी, धर्माच्या नावानं बी प्रपंच वाढवत असतो आम्ही तुम्ही. आणि म्हणून तत्वज्ञानाला संख्येची गरज नाही, तत्वज्ञानाला माणसाची गरज नाही, तत्वज्ञानाला वस्तूची गरज नाही, तत्वज्ञानाला पैशाची गरज नाही, तत्वज्ञानाला औपचारिकता. कुठून निघाली गोष्ट आपली तुमच्या ध्यानात राहत नाही, पण मी सुरुवात केलं होतं औपचारिक आणि अनौपचारिक सहजता. कारण की परमात्माच सहज आहे, परमात्माचं स्वरूप सहज आहे. एका नाटाच्या अभंगामध्ये त्याचं नाव आलेलं आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा. दुसरं चरण काय? सकळ देवाधिदेवा. आले काय च्यात? सदाशिवा सहज रूपा. जे परमात्मा सहज आहे. देशे काळे परत्वे. आता ध्यान ठेवा कशा कशाची गरज लागते का त्याला. देशे काळे परत्वे जे साधोनी घेई जे माते ऐसा नव्हे मी आईते सर्वांचे सर्वही. देश काळ वस्तू याच्यानं मला साध्य करू शकतात असा मी नाही. देशे काळे परत्वे साधून घे जे माते ऐसा नव्हे मी आईते सर्वांचे सर्वही. मी आयता आहे, मी सहज आहे. अजून एका ठिकाणी सांगितलं बघा, मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती आहे की नाही. आणि विसर्जिती गा. हे सगळं तुम्ही आम्ही जे जे काही आज करालोत ह्या करण्याला ज्ञानेश्वर महाराजांनी येड्यात काढलं. सगळं आपलं काम येड्यात काढलं. काल एक ज्ञानेश्वरी पाहत असताना एक चर्चा झाली. कशाची? तेज मन्नूरमध्येच बसल्यावर तेजाची चर्चा झाली. आणि हे सगळं सुरू केले की सगळ्यात तेज कोण्या महाराजावर जास्त आहे, तेजाची चर्चा झाली. आता ज्याचे त्यांनी आपले महाराज सांगितले, ज्याचे गाल गोबले आहेत, चमक आहेत, सफरचंदावणी आहेत, टवटव आहेत, सगळ्यात जास्त तेज अमुक महाराजावर आहे. आता नावं कशाला घेऊ कोणाचे. अमुक महाराजावर लई तेज आहे, अमुक महाराजावर जास्त तेज आहे. मग आता त्याच्यामध्ये काही व्यंग चर्चा झाली. एक म्हणते तपाचं तेज आहे, दुसरी म्हणते तुपाचं तेज आहे.
चर्चा झाली आता. कशाचं का असणं पण तेच तर आहे. मला लगेच आठवलं ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय. तेजः क्षमा धृती धैर्य. एक श्लोक आहे 16व्या अध्यायाचा 3रा श्लोक, अथवा तर 2रा, विसरलो नसेल तर 2रा किंवा 3रा, जास्त फरक नाही. 16व्या अध्यायाचा त्याच्यामध्ये ते तेज नावाचं काय आहे, त्याची परिभाषा काय आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. तेज म्हणजे गोरेपणा नाही, तेज म्हणजे नळनळ नाही, तेज म्हणजे टवटव नाही, तेज म्हणजे चमकदार नाही. ज्ञानेश्वर महाराज तेज म्हणजे काय, तेज शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला अर्थ, भगवान कृष्णानं दिलेला अर्थ. आता तुम्हाला पटल की नाही पटल काय माहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पटणं थोडं कठीणच आहे. आमच्यासारखे पटणं सोपं आहे, कारण की तुमच्या अनुकूल सांगतो आम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी तेजाची परिभाषा केली की जसं काही दृष्टांत दिलेत ज्ञानेश्वर महाराजांनी की शंकराच्या माथ्यावर गंगा आहे. वास्तविक पाहता ती गंगा शंकरानं डोक्यावर का घेतली? भगवान विष्णूच्या चरणतीर्थ म्हणून अंगुष्ठ भगवान विष्णूच्या अंगठ्यातून निघालेली ती गंगा विष्णू चरणतीर्थ म्हणून शंकरानं डोक्यावर घेतली. गंगेची महिमा काय नव्हती, पण विष्णूच्या चरणाचं तीर्थ म्हणून. पण ती गंगा लाजली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लज्जायमान झाली. ज्याला शंकरानं डोक्यावर घेतलं म्हणजे तिला लाज वाटणारच है ना. अरे आम्ही ज्याच्या पायाचे दास आहोत, ज्याचे चरणक्षालन करणारे आहोत, तर तसल्या लोकांनी डोक्यावर घेतलं तर लाज वाटणं काय स्वाभाविक आहे. तर जसं मी एक डोक्यावर राहणं, संभावितपणा, सन्मान दिल्यामुळे ती लाजली. ज्ञानेश्वर महाराजाचे दृष्टांत आहेत की ज्याच्या पुढे सन्मान आला, ज्याच्या पुढे सत्कार आला. कृपया तुम्ही ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माझा सत्संग ऐकू नका, माझा कोणीच है ना. ज्याला ज्ञानेश्वरी वाचवायचं असेल त्यांनीच सत्संगला यायचं, नाही तर तुम्ही अन्यथा त्याचा अर्थ कोणीकडे बी घेऊन जातात तुम्ही. ज्ञानेश्वरी 16वा अध्याय 2रा श्लोक वाचून घ्या की ते सन्मान आडवा आला, सत्कार आला समोर, अथवा रिद्धी सिद्धी पुढे आली तरी या कोणाचीही किंमत न करता, कोणालाही न जुमानता, जे सरळ देवाकडे ज्याची बुद्धी प्रवास करते त्याचं नाव गेला विसरून तुम्ही. कशासाठी सांगला? तेज. तेज म्हणजे जे कुठंच वाकत नाही, कुठलंही प्रलोभन आलं तरी थांबत नाही, जे देवापर्यंत जाईपर्यंत कुठंच थांबत नाही, त्याचं नाव तेज. आता तुमचं तेज कोणतं? टवटव दिसावं, नळनळ दिसावं, चमकदार दिसावं, हे तेज नाही. आता आपल्या तेजात आणि माऊलीच्या तेजातले मोठा अंतर आहे. आता मग असं तेज ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणावं की आमच्या गुरुवर लय तेज आहे म्हणावं. ज्ञानेश्वर महाराजाचं ते. आता हे तात्विक अर्थ आहे. सांगा आता अजून पुन्हा सांगतो की याच्यामध्ये सहजता आहे, याच्यामध्ये अनौपचारिकता आहे. दैवी संपत्ती प्राप्त करण्यासाठी स्वातंत्र्य सत्ता आहे, स्वतंत्र सत्ता आहे.
आता तुम्हाला हे संपत्ती मिळवायची असेल तर स्वतंत्र सत्ता नाही, दुकान मांडावं लागते, किराणा दुकान, ते मडगी भेटावं लागते, त्याच्यात नौकर भेटावं लागते, त्याच्यात माल भेटावं लागते, त्याच्यात भांडवल, अरे आणि ते बी चाललं तर बरं आहे दुकान, नाही तर फेल, किती पराधीन आहे. पण हे दैवी संपत्ती प्राप्त करण्यासाठी आता हे जे तेज नावाची वस्तू आहे, जे सत्ता आली, संपत्ती आली, सिद्धी आली, तरी कुठंही न वागता, कुठंही न थांबता, सत्कार आला कुठंही न थांबता, जे चिरून टाकत त्याला समोर जाते भगवंताकडे, त्याचं नाव तेज आहे. याला किती पैसे लागतात? हे स्वतंत्र सत्ता आहे. म्हणून हे तात्विक चर्चा म्हणतात ह्याला. हे तेज कोणता? आता ह्या गालावर तेज दिसावं म्हणलं तर ते काय पाहिजे? त्याला काजू पाहिजे, तूप पाहिजे, विटॅमिन पाहिजे, पदार्थ पाहिजे, त्याला पैसा पाहिजे. मग हे स्वतंत्र आहे की पराधीन? हे तेज. आणि हे तेज, ते तेज जसं ह्याला चिरून पुढे निघून जाते, हे तेज जेवढं वाढल तेवढं ह्याच्यात फसून जाते. त्या तेजात आणि ह्या तेजामध्ये जमीन आसमानचा फरक. हे जेवढं वाढल तेवढं फसून जाईल आणि ते तेज जेवढं वाढल तेवढं निघत जाईल याच्यातून. म्हणून कृपया तत्वज्ञानाचे उपासक बना. निघण्यासाठी भक्ती करा, नक्की अडकण्यासाठी करू नका. ज्याला अडकायचं असेल त्यांनी सत्संग करू नये, येऊ नये, बसू नये, काहीच करू नये, मेहरबानी करून. तर तेज आपल्यामध्ये कशानं येते? तर आपण असे व्रत करायला पाहिजे जे तात्विक व्रत आहेत. अशी कितीतरी व्रत आहेत की आता 1 महिना मी लबाड बोलणार नाही, 1 महिना मी भांडण करणार नाही, 1 महिना मी व्याज घेणार नाही, 1 महिना मी, म्हणजे मी सांगलेलं करू नका, जे एक जमल त्याच्यातलं एक करा, कोणतं बी एक करा. याला पैसे लागत नाही, एवढंच की तुमचे आहे ते पैसे बुडतील थोडे, तेवढंच, दुसरे लागत नाहीत. मी 1 महिना बिडी वडणार नाही, असे बी काही व्रत आहेत. उलट बचाव होईल, पैशाचा बचत होतील. मी 1 महिना तंबाखू खाणार नाही. हे जे अधिक मास आलेलं आहे ते आपल्या संयम नियम करण्याचा, अभ्यास करण्याचा अवकाश, आपल्या जीवनामध्ये अनुशासन बनवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी अवकाश म्हणजे कोणता महिना? हे अधिक महिना आहे. याला अधिक शब्दाचा अर्थ आपल्या भाषेमध्ये आगाव. अधिक म्हणजे आगाव. हे लोक म्हणतील की आगाव महिना तर महाराज आगाव करण्यासाठीच आहे, जे कोणी काही केलं नाही ते करून घ्यावं. आगाव महिना आगाव वागण्यासाठीच नाही. नाही, कृपया आपला आगावपणा घालवण्यासाठी देवानं काय केलं? हे आगाव महिना दिला. आगाव महिना कशासाठी दिला? जर काही आगावपणा असेल आपल्यामध्ये तर त्याला घालविण्यासाठी आहे. तर असं हे तत्वज्ञानाचा संबंध आहे या चर्चेशी. तत्वज्ञान म्हणजे तुम्हाला काय वाटते की वेगळंच? जे स्वतंत्र आहे ते तत्वज्ञान आहे. तुम्ही मोठ्या पंडिताची परिभाषा ऐकायला बसाल तर ते डोकं दुखल तुमचं. त्यासाठी गरिबाचं ऐकत जा, तुम्हाला सोपं आहे, काहीच अवघड नाही. हे तत्वज्ञान आहे, यालाच म्हणतात तत्वज्ञान. जे आपल्या अधीन आहे, जे आपलं स्वतंत्र सत्ता आहे, हे करणं म्हणजेच तत्वज्ञान आहे. असं करायला काही रुपये पैसे लागत नाहीत. आणि म्हणून माणसाला सवय लागली आहे पराधीनतेची, आणि गरज आहे स्वातंत्र्याची. सवय लागली पराधीनतेची आणि गरज आहे स्वातंत्र्याची. आता काय करणार?
खूप मोठी मुश्किल आली आपणाला. असं तर अशा प्रकारे हे तत्त्वज्ञान अधिक महिन्यामध्ये आगाऊपणा घालविण्यासाठी आलेला हा अधिक मास. अधिकस्य अधिकम फलम, जप करा, ज्ञान नामस्मरण करा, ध्यान जप तप काही करा, जमल ते. जे स्वतंत्र आहे ते साधन करा, पराधीन साधन तर कोणी करते. तर असं हे तत्त्वज्ञानाशी संबंध करण्याचा प्रयत्न करा. ह्याला सत्संग म्हणतात. तत्व म्हणजे तत्वमसी, तत्व ते तू आहेस, तेच परमात्मा आहे, तेच परब्रह्म आहे, तेच चिदानंद रूप आहे, तेच सत्य आहे, तेच चिदात्मा आहे, तेच चैतन्य आहे. त्याच्याशी जोडणे म्हणजे तत्वज्ञान. त्याच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. तत्व, तत् म्हणजे ते, त्व म्हणजे तू, तत् ते, त्व तू. ज्याच्यासाठी तू करायलास ना तेच तू आहेस, हे समजून घेणं म्हणजे तत्वज्ञान. तत्व, असी, असी शब्दाचा अर्थ आहे आहेस. संस्कृतमध्ये आहेस म्हणायला काय म्हणतात? असी. तत्वम असी, ते तू आहेस हे समजून घेणं, याच्या संबंधाने समजणं, हे कोणतं ज्ञान? तत्वज्ञान आहे. आणि जेवढं तुम्ही दैवी संपत्तीचा अवलंब करत जाल तसं तत्वज्ञानाशी जवळ जाल तुम्ही. दैवी संपत्ती म्हणजे बिना पैशाची, वाती नाही, बत्ती नाही, तेल न बत्ती, बुझ न जाती, नहीं जागत नहीं सोती, नजर नहीं आवे आत्म ज्योति, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके, नहीं जागत नहीं सोती. तेल न बत्ती, बुझ न जाती, त्याला तेल नाही, बत्ती नाही, विझत बी नाही, रात्रंदिवस झिलमिल झिलमिल चमकत राहते. तेल न बत्ती, बुझ न जाती, नहीं जागत नहीं सोती, नजर नहीं आवे अतम ज्योति. कबीरदास महाराज कहे, कबीरा सुन भाई साधु, घर घर वाचे पोती, मगर नजर नहीं आवे अतम ज्योति. ते कोण आहे? ते तू आहेस. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस, ते तू आहेस. आता आपल्याला विचारलं तर आपण दुसरंच सांगतो ना, मी महाराज आहे, मी अमुक आहे, मी जात आहे, मी पंथ आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, वगैरे वगैरे. हे पराधीनता आहे आणि हेच परधर्म आहे. यालाच काय म्हणतात? परधर्म. आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण होऊन आपण दुसऱ्या गोष्टीशी तादात्म्य लावून त्याला मी समजणं, याच्यासारखा परधर्म दुसरा नाही. हेच अधर्म आहे, हेच परधर्म आहे आणि हेच धर्मांतर आहे. आता तुम्हाला पुन्हा घरवापसी करण्याची गरज आहे. घरवापसी म्हणजे आपल्या धर्मात आपणाला पुन्हा आपल्या धर्मात आलं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी संतांनी नाव दिले निज धर्म. आता जे आहे ते आपण कोण्या धर्मात आहोत? चैतन्य असून शरीर समजून घेतो आपण. चैतन्य समजून घेणं निजधर्म आहे, शरीर समजून घेणं परधर्म आहे. परमात्मा आहे समजून घेणं निजधर्म आहे, प्रकृतीचा संबंध लावणे परधर्म आहे. मी चैतन्य आहे म्हणून समजून घेणं निजधर्म आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे सगळे कोणते धर्म आहेत? हे पुरे परधर्म आहे. तर आपण कोण्या धर्मात आहोत? आपल्या की दुसऱ्याचे? आता समजत आहे ना? आपण स्वधर्मामध्ये नाही आपण. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की स्वधर्म जरी लोपला, स्वधर्म आणि परधर्म,
स्वधर्म. स्व म्हणजे आत्मा. अजून एक शब्द आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे आत्मानुसंधान. स्वाध्याय म्हणजे अध्याय शब्दाचा अर्थ अनुसंधान. तर आपल्याला आत्मानुसंधान करणं म्हणजे स्वाध्याय. केवळ 3 बार मंत्र म्हणणं सकाळी दुपारी संध्याकाळी स्वाध्याय नाही. आत्मानुसंधान करणे. तर आपण परधर्मामध्ये जगतो. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. म्हणून स्वधर्म म्हणजे आपण जे आहोत त्याच्यात राहणं, ते समजून राहणं, याला म्हणतात स्वधर्म. तर काही लोकांचं म्हणणं काय की स्वधर्म म्हणजे हिंदू धर्मामध्ये गंध लावणे, माळ घालणे, पूजा करणे, मंदिरला जाणे, हे स्वधर्म. हे करून भी आपण जर आपली चेतना समजून घेत नसाल तर आपण स्वधर्म आहे की परधर्म आहे? परधर्मच आहे. म्हणून कुठलीही वेशभूषा असू द्या, कुठलीही रूपरेषा असू द्या, परंतु आपण आपलं चेतन स्वरूपाची ओळख करून घेणं, तत्वाशी संबंधित ओळख करून घेणं तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान सगळ्यात चांगलं आणि सोपं आहे आणि श्रेष्ठ आहे. आणि याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कल्याण, उद्धार होणं शक्य नाही. आता तुम्ही हे तत्वज्ञान ऐकून आम्हाला हे माहीत नाही, आम्ही ऐकत नाही म्हणून तुमच्यात तुम्ही मनमानी करू शकता, काय बी चलवून घेऊ शकता. तुम्ही काय ठरवायचं आहे तुमचं स्वातंत्र्य आहे, काय करायचं आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. पण केल्यानंतर त्याचे जे भोग येतात, त्याचे जे परिणाम येतात, तेव्हा मात्र तुमचं स्वातंत्र्य तिथं नाही. मग तुम्ही कोणतीही पदवी बहाल करा, तुम्हाला त्याच्यात स्वातंत्र्य मिळणार नाही. तर असं हे आहे. म्हणून एक असा प्रश्न आहे की हे जे तत्वज्ञान आहे, हिंदू धर्म म्हणतात ना ज्याला आपण, हे खूप सूक्ष्म आणि पवित्र धर्म आहे, खूप पवित्र. आता झालंय काय सांगायचं म्हणजे तुमचं आमचं जीवन काय झालंय की एक सीमित जीवन आहे. तत्वज्ञान जेव्हा होईल तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक व्यापकता येते. आणि दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन म्हणतात की नाही, सीमोल्लंघन शब्दाचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज दसरा नाही पण करून घेऊ दसरा. आपली बायको, आपले लेकरं, आपलं घर, आपलं शेत, हे झाली सीमा. काय झालं? सीमा. ठीक आहे. आणि आपले पैसे आपल्यासाठीच, हे काय झालं? सीमा. आता ज्याला तत्वज्ञान झालंय ते सीमालंघन करतात. सीमा उल्लंघन म्हणजे आपली बायको, आपलं घर, आपला परिवार, हे सीमा, एक सीव है ना. आणि ज्याला तत्वज्ञान कळालंय की मी जो चेतन परमात्माचा अंश आहे ते चैतन्य सर्वामध्ये आहे आणि मी सर्वासाठी उपयोगी येणार, म्हणून आपल्या परिवारा वाचून अजून अनेकांच्या उपयोगाला येणं, दुसऱ्याच्या सेवेमध्ये लागणं, याला काय म्हणतात? सीमा उल्लंघन. तर हे म्हणतील कुठं लिहू नाही का? तुम्हाला काय करायचं आहे? पटलं की नाही? हे लिहून राहिलं तर काय, नसलं तर काय, बरोबर आहे की नाही? सीमा शब्दाचा अर्थ एका मर्यादेत बांधून राहणं, त्याला म्हणतात सीमा. मग आत्तापर्यंत आपला दसरा झाला का? आता परवा आपण ते युवती शिबिर ठेवलं.
एकाच्या बापाला चिंता नाही आणि एकाच्या माईला चिंता नाही पोरीची. आपले लेकरं आपल्या घरात ठेवले, उन्हामध्ये पाठवून दिले नाहीत. तिथं आमचे लेकरं चांगले आहेत, घरातून बाहेर निघत नाहीत, आम्हाला त्याची गरज नाही. हे सीमेमध्ये आहेत की सीमालंघन आहे? आणि असं केल्यामुळेच सीमालंघन होते. कोणतं? घराच्या बाहेर पाठवून देईना गेलं, याची जर काळजी घ्यायना गेली. मी व्यासपीठावरून सांगायला की उद्या एक दिवस असं येईल की घराच्या बाहेर न जाऊ दिल्यामुळे गावाच्या बाहेर जाईल ते एक दिवस. हे वेळ येऊ देऊ नये समाजानं. मग ते किती महाग पडेल ते का कळत नाही. कशामुळे कळत नाही? आमचं जीवन एवढंच आहे का मुठभर? आमच्या पुरतंच जगणं इथं पशुतुल्य जीवन आहे. हे येळ येणार आहे उद्या. आणि एक सहज म्हण आहे की शेजाऱ्याचं घर पेटलं तर मला काय करायचं आहे, म्हणून विजवायला जाऊ नये. आपलं पेटल्यावर बघूत. आता शेजाऱ्याचं इजिना गेल्यावर आता राहील का याचं घर? असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक संवेदना आली पाहिजे, एक वेदना पैदा झाली पाहिजे, तरच आपण माणूस आहो, सत्संगी आहो आपण. नाही तर काहीच नाही. काय करता? नेम व्रत धर्म करून काय करता? बकळ केल्या, तीर्थ यात्रा दान धर्म खूप केले आम्ही, काही उपयोग झाला नाही. जिथं जरूरत आहे तिथं काहीच केलं नाही. जे करावं ते केलंच नाही. हेच तर आहे. म्हणून काही गोष्टी सीमालंघन करणं गरजेचं आहे. काही गोष्टी सीमा असणं गरजेचं आहे. काही गोष्टी सीमा उल्लंघन परमार्थ दृष्टीतून व्यापक होणं गरजेचं आहे. संसार दृष्टीतून संकुचित राहणं गरजेचं आहे. परमार्थ दृष्टीतून अभेद होणं गरजेचं आहे. प्रपंच दृष्टीतून भेद राहणं गरजेचं आहे. प्रपंचामध्ये भेदाची गरज आहे. हे आई आहे, हे वहिनी आहे, हे पत्नी आहे, हे मुलगी आहे, भेद पाहिजे. आणि परमार्थाच्या दृष्टीत सर्वागटी राम, हे कोणीच नाही माझं, हे पत्नी नाही, हे पुत्री नाही, हे सर्व परमात्मा आहे. असे दोन बाजू आहेत. प्रपंच आणि परमार्थामध्ये खूप मोठा भेद आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण केलं तर हे समन्वय साधू शकते परमार्थामध्ये. या परीनं आपल्याला परमार्थ करायचा आहे. तर याला तत्त्वज्ञानाशिवाय पर्याय नाही. इंद्रजीत सांगालो. इंद्र कोणाला म्हणतात? जे इंद्रियाच्या अधीन आहे तो इंद्र. मग मी असो तुम्ही असो, इंद्र म्हणजे इंद्रियाच्या अधीन आहे तो इंद्र. आणि त्याला जिंकला म्हणून जीत. इंद्र जीत. इंद्रियाला जिंकाय नाही, जो इंद्रियाच्या अधीन आहे त्याला जिंकलं. म्हणून रावणाच्या पोराचं नाव काय? इंद्रजित. त्या राक्षसाला त्या 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 पराधीन असलेल्या इंद्राला जिंकण्यापेक्षा इंद्रियाला जिंकलं असतं तर कामच होऊन जातं. माणूस याच्यात ऊर्जा आपली घालत नाही. इंद्राला जिंकण्याचा प्रयत्न करायलाय, इंद्रियाला जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. तत्वज्ञान काय करते की दुसऱ्याला जिंकण्याच्या मागे लावणं आपल्या इंद्रियाला जिंकण्याच्या मागे लावते. आपली शक्ती, आपली ऊर्जा, त्याला म्हणतात तत्वज्ञान. आज तत्वज्ञानाची परिभाषा ध्यानात ठेवा कृपया, है ना. इंद्रजित आणि इंद्रियजित. त्याला बी ज्ञान होतं, यज्ञ कसं करावं, ते तांत्रिक विद्या कशी शिकावं, हे सगळं ज्ञानच होतं इंद्राला बी. पण इंद्रियाला जिंकण्यासाठी तत्वज्ञानाची गरज आहे. आणि इंद्राला जिंकण्यासाठी ते यज्ञ, ते कर्मकांड, हे सगळी गरज आहे त्याला. तत्वज्ञानाचा आणि त्याचा काही संबंध नाही.
वेळ जास्त होणार नाही, काळजी घेतो याची. तर इंद्र त्याने त्याचा एक अभिमान होता की मी इंद्राला जिंकलो. पण इंद्राला का जिंकला याचं कारण इंद्रियाच्या अधीन असल्यामुळे. इंद्रियाच्या अधीन असलेला जीव जिंकण्यासाठी सोपा. काळाला बी, शत्रूला बी, सर्वांनाच जिंकायचं असेल तर कोणाला जिंकाव? जे इंद्रियाच्या अधीन गेलेत ते कोणालाही सोपं जाते. आणि त्याला असं वाटलं की इंद्राला जिंकलो मी तर हनुमानजी कोण? पण ह्याला माहीत नाही की हे इंद्रियाला जिंकलेलं आहे. मनोजवम मारुत तुल्य वेग. याला त्याची अक्कलच नव्हती. यानं काय समजलं की इंद्रापेक्षा तर हे वानर आहे, कमीच आहे. परंतु इंद्राकडे भोग ऐश्वर होतं. काय होतं? भोग ऐश्वर होतं. आणि हनुमानजीकडे त्याग समर्पण होतं. तुलनेमध्ये कोण भारी पडते? इंद्र की हनुमान? अरे इंद्राचं जर एवढं वैभवाची महिमा असती तर आज गावोगाव मंदिरं कोणाचे राहिले असते? तुमच्या गावात इंद्राचं मंदिर आहे का? इंद्रच. इंद्र आणि उंद्र बराबर होऊन गेले पराधीनतेमुळे. मग हनुमानजी इंद्रियाला जिंकणारा, त्या येड्याला माहीतच नाही त्याच्या मागं लागलं आहे ना. ते कसं जिंकले जाते? मग ती ब्रह्मास्त्र, ब्रह्मदेवाचं वरदान मिथ्या होऊ नये, ब्रह्मदेवानं येऊन स्वतः समजावलं. तेव्हा हनुमानजीनं आपण होऊन त्या ब्रह्मपाशामध्ये बांधून घेतलं, लंकेमध्ये घेऊन गेले. ती कथा झाली. त्याला मारहाण तोड हे ते केलं. हनुमानजी मरणा गेले. हनुमानजीला मरण नव्हतं है ना, कारण की ते तत्त्वज्ञानानं तत्वरूप झाले होते है ना. बाप रखमा देवीवरून न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. ते सांगितलं होतं त्यांना. हे सांगलं नव्हतं वातीकरण नारळ फोडा. ते तत्वता सांगितलं होतं निवृत्तीनाथानं. ते विषय होता. ते आम्हाला पटत नाही म्हणून ते भेटत नाही आणि आम्ही याच्यातून उठत नाही आमच्या विषयातून. तर रावणानं विचार केला की आता हे मरणार तर गेले तर आपणाला मारल्याशिवाय राहत नाही. मग हळूच विचारलं की आता कपट केल्याशिवाय जमणार. गेलं जवळ म्हणले हनुमानजीची स्तुती केली की हे हनुमानजी म्हणले हे रामदूत, रामाची शपथ आहे की तुमचं मरण कशात आहे सांगा. त्याला एकच येत होतं, दुसरं काही येत नव्हतं. तर हनुमानजीनं सांगितलं की बापू मला मरण नाही. रामाची शपथ घातलंच तर मी लबाड कशाला बोलू, मला मरणच नाही. रावण हसला. आत्तापर्यंत जगात असं कोणीच नाही की ज्याला जन्म झाल्यानंतर मरण नाही असं होणं शक्य नाही. मग हनुमानजीनं सांगितलं की हे लबाड, ह्याला लबाड आवडते, खरं आवडत नाही. कारण लबाड असल्यामुळे काय आवडते? लबाडच आवडते. आपण बी काय करावं, याला लबाडच सांगावं. ठीक आहे म्हणे, तुला आवडत नसेल तर माझं मरण शेपटात आहे म्हणून सांगितलं. सगळ्या राक्षसांनी मान्य केलं. लबाड पटते ना. आणि कसं मारायचं तर मग त्याला असं मरणा म्हणले. त्याला चिंदी गुंडाळा, तेल तूप भिजवा आणि त्याला आग लावून द्या. हनुमानजीनंच सांगितलं. गावातले कपडे सगळे आणले, लपटायला सुरुवात केले. हनुमानजी शेपूट वाढू लागले. सगळ्या गावातले कपडे संपून गेले, दुकानं कपड्याचे संपून गेले, घरातले सगळे गोधडे संपले, अंगावरले कपडे काढायला सुरू केले. सोयरे धायरे आले होते, जावायचे बी कपडे काढू लागले, इवायचे बी काढू लागले. दिवाळीला आणलेले नवे नवे ड्रेस होते ते बी काढले, गुंडाळले. तेल संपलं, तूप संपलं, डिझेल पेट्रोल पंप सगळे बंद होऊन गेले. आता बी चालू आहे ना. ते रावणानंच केलं तसं.
युद्धामुळेच झालं ना. आणि हे कशामुळे व्हायलं? युद्धामुळेच होत आहे. सेम काफी, तेल तूप सगळं संपून गेलं गावातलं. दिवा लावाय तेल नाही. ते वतून वतून ते भिजवून भिजवून शेवटी एक राक्षस होता. त्यांनी सांगितलं की असं असं हे, आणि हनुमानजीने सांगितलं की पुरं शेपूट उघडं राहिलं तर ते मरणा, पुरं झाकावं लागते. आणि यानं ते लांबत गेलं, आता कुठं झाकते पुरं. मग म्हणले असं करू नका, म्हणले हे असं आवरत नाही. सीतेचे कपडे आणा म्हणे काढून. सीतेचे कपडे म्हणल्याबरोबर शेपूट आकडून घेतला. हां आता जमलं म्हणले. मग आता सगळे राक्षस आले. ते जेवढे लवार होते, लवार कशासाठी? ते भाते हो चालवायसाठी, ते पेटवायसाठी, तेवढे बोलून घेतले. इथून तिथून लईन बसली अशी. ते हवा कोणी पंखा, कोणी काही लावून पेटवायला सुरू केलं. ते जर्रा असं उचलायचं आणि जर्रा पेटलं की असं दाबायचं. ते तेल तुपाचं ते धुपट निघायचं, नाकात घशात जायचं, शिंकायचं, खोकलायचं. मागून बी खोकून लागले, पुढून बी खोकून लागले. रामायणात लिहिली आता, त्याला काय कर, खोकलाय सुरू केले. अशी परिस्थिती. रावण बघत बसला, आता पेटल तवा पेटल. त्यावेळेस ते पेटना गेलं. रावणानं पुन्हा जाऊन विचारलं की हे पेटना का गेले सांग. त्यानं म्हणला येड्या तोंडाच्या, यजमान कोण आहे म्हणला? यज्ञामध्ये अग्नी लावताना यजमानाच्या हातानं अग्नी लावलं. आता लंकेचा यजमान कोण आहे? मोठा कोण आहे? ती नौकराच्या हातानं यज्ञ करतात काय? अरे तू पेटव. मग ठीक आहे म्हणले. रावण आला जवळ. 10 तोंड, लांब लांब दाढी, मिशा, तिच्या तोंड जवळ नेऊन फुकाय सुरू केला. फू 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 असं फुकू दिलं आणि एकदाच उचललं. भाडकून जाळ झाला आणि दाढी पेटली. झाला गेल्या दाढ्या मिशा जळून. आधीच काळा रावण आणि त्याच्यात जळून अजून काळा झाला रावण. काळ्यात काळं वाढलं आणि पोटात काळं, वरून काळं, तोंड काळं आणि जळून बी काळंच काळं. तिथं काही पांढरं काहीच नाही. असा रावणाची फजिती केली. आणि मग ते रावण भाजला. ह्याला इकडं दवाखान्यात घेऊन गेला, ॲम्ब्युलन्स वगैरे आणली, घेऊन गेला. इकडं काम सुरू झालं. इकडं ते शेपूट पेटलेलं शेपूट. मग आता काय होलं, ह्या घरावर जाऊन बसायचं, ते पेटलं की त्या घरावर, ते पेटलं की त्या घरावर. मारुती एकाच जागी, शेपूट चाललं घरोघर. रावणानं पुन्हा जाऊन विचारलं की हे शेपूट मरणा गेले आणि घरघर जाळालं, हे कशासाठी? माणसाच्या धोत्रामध्ये जायचं, अंगावर जायचं, खांद्यावर जायचं, काय? रावणाने विचारल्यावर हनुमानजी म्हणले ते जळल्यानं त्रास व्हायला त्याला, ते माणसाला शरण चालय की मला इजवा, मला वाचवा म्हणाले. आणि त्या राजाला सांगा मला वाचवा म्हणाले. आता काय करावं? असं सांगू जोकर तर सगळी लंका. आणि 48 डिग्री होतं. उन्हाळा दिवस कशाला राहते. गेली लंका, जळून गेली. आणि लंका जाळण्याचं काम, लंका शब्दाचा अर्थ स्थूल शरीर, स्थूल तत्व, स्थूल विचार, स्थूल वस्तू, तत्वाच्या विरुद्ध असलेलं एक तत्व चैतन्य आणि एक प्रकृती, ही सगळी लंका आहे. तर लंका फक्त आणि फक्त एक सद्गुरू जाळू शकतात, एक हनुमान जाळू शकते. देहबुद्धी हवेली, बाकी तुमच्या आमच्यासारख्यानं लंका जाळल्याशिवाय आहे की नाही रामाचं दर्शन होत नाही. लंका म्हणजे देहबुद्धी, शरीर लंकाच आहे ना. हे शरीर लंका आहे. या लंकेमध्ये अहम रावण आहे. आरतीमध्ये वर्णन केलं आहे की देहबुद्धी आहे ना.
शरीर लंका आहे, शरीरामधला अहम रावण आहे, शरीरामधले काम क्रोध हे राक्षस आहेत, शरीरामध्ये जी सत्वशुद्धी बुद्धी आहे ते सीता आहे. हे सगळं लंकेचंच स्वरूप आहे. पण तुमची आमची सगळ्याचीच लंका आहे. हे जाळण्यासाठी हनुमानजीला आणल्याशिवाय जमत नाही. म्हणून हनुमान चालिसा म्हणत राहा रोज, तरच देहबुद्धी जळल, आत्मबुद्धी येईल. हरिबुद्धी जपे तोनार दुर्लभ. म्हणून हे लोक कमी आहेत म्हणणं नका. लोक कमी नाहीत. हे जे तत्त्वज्ञान आहे, हे जे धर्म आहे, हे इतका पवित्र आहे, इतका शुद्ध आहे की सगळे याचे अधिकारी नाहीत. आपण काय म्हणतो, संख्या कमी आहे. संख्या कमी नाही, ह्या ज्ञानाचे अधिकारी कमी असतात. आम्ही काय समजतो, संख्या कमी आहे. हे चूक आहे. संख्या कधीच कमी नाही. याला अधिकाऱ्याची गरज आहे. एक ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, निगमाचळ शिखरी अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारीये. समजलं? ह्या ज्ञानाचे, ह्या सत्संगाचे अधिकारी कोण? बहिरंग की अंतरंग? अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारीये. म्हणून तुम्ही माणसं आलेले बघत जाऊ नका. आलेले अंतरंग आहेत आणि अधिकारी आहेत. याला नमन करा, याला प्रणाम करा. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. खूप खूप धन्यवाद. आणि उन्हाच्या आधी आपलं संपून गेलं आहे. आता आपण व्यवस्थित घरी जाऊ शकता. तुम्हाला अधिक मासाचं एकच व्रत आहे की 1 महिना भांडण करणार नाही आणि 1 महिना संपल्यावर फुल भांडून घ्यायचं. तसं नाही. 1 महिना भांडण याच्यासाठी करायचं नाही की भांडण करू नये म्हणायचा, अभ्यास करण्यासाठी. कधीच भांडण होऊ नये याच्यासाठी. तर भांडण करू नका. व्यसन असेल तर व्यसनमुक्त करा, व्हा, स्वतःला व्यसनमुक्त करा. दुसरं आहे की जे बी वस्तू आहे, आपल्याकडे धन असेल, आपल्याकडे पाणी असेल भरपूर बोरला, आपल्याकडे करंट आहे, बिजली, आपल्याकडे जे काही वस्तू आहे ना, हे सगळ्या देवाच्या वस्तू आहेत. याचा मी योग्य वापर करीन. जे आपणाला लागते, आवश्यक आहे तेवढं खर्च करण्याचा अधिकार आपणाला देवानं दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आगाऊ जर खर्च करसाल तर ते अनधिकृत असलेली वस्तू आहे. आपणाला अधिकार त्याच्यावर, तुमच्याच दारामध्ये तुमचीच टाकलेली बोर आहे, परंतु तात्विकदृष्ट्या तुम्हाला लागते तेवढं पाणी वापरण्याचा अधिकार आहे. एक थेंबी बाहेर वेस्ट करणं, आगाऊ सांडून टाकणं, उगाच बोर चालून ठेवून देणं, याच्यावर तुमचा अधिकार नाही. आमच्या बोरवर आता तुमचं कुठलं बोर आलं? बोर तुमची नाही, तुम्हाला दिली देवानं. पाणी तुमचं नाही, तुम्हाला दिलेलं आहे. कोणत्याही वस्तूवर अनावश्यक खर्च करण्याचा अधिकार कोणाला बी नाही. असं एक व्रत या अधिक महिन्यामध्ये सुरुवात करा, है ना. आणि हेच व्रत करा. मग वाती गीती दिवा किंवा लावा. तुम्ही काय दिवा लावायचा आहे, कुठं लावायचं आहे लावा, आम्हाला काही करायचं नाही. पण हे तर व्रत करा. तर असं करतीलच हे सत्संगी अशी अपेक्षा करतो. आणि मीही अधिक मासामध्ये असंच प्रयत्न करीन, तुम्ही तसंच प्रयत्न करा. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. कठीण जाते थोडंसं तत्त्वज्ञानामध्ये प्रवेश करताना. ते पुन्हा आपण दुसऱ्या सत्संगमध्ये पाहूत याविषयी की चांगल्या गोष्टी सुरुवातीला कठीण असतात, परिणामाला अमृत प्राप्त होते. आणि वंगळ्या गोष्टी सुरुवातीला बऱ्या वाटतात आणि परिणाम विष राहते, असं याच्यावर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. तर आता कठीण तर वाटणारच आहे, पण पुन्हा परिणाम अमृतोपम आहे. याच्यासाठी सगळ्यांनी सहन करा, सगळ्यांनीच विचार करा, सगळ्यांनीच शांतीपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करतील असं सांगून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की
गोपाल कृष्ण भगवान की जय। सियावर रामचंद्र भगवान श्री हनुमान जी महाराज की। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आची सोमरूप सोमज्योत सद्गुरु अविनाशी। सोमरूप सोमज्योत सद्गुरु अविनाशी। जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे माय माऊली माझी काशी। माय माऊली माझी काशी। आरती हो वाळू माझ्या सद्गुरुदेवाची। माझ्या सद्गुरुदेवाची। झाले समाधान पाहून ब्रह्ममूर्तीसे। वंदे सद्गुरु चरणाशी। आरती वो वाळू माझ्या सद्गुरुदेवाची। आरती वो वाळू माझ्या सद्गुरुदेवाची।